पुढचे स्वागतमूर्ती आहेत वत्रे काका यांना विनंती आहे. वत्रे काका यांना विनंती आहे आपण यायचं आहे इथे अतिथी कक्षात, अर्थातच आमच्या नाणेफेक कक्षात, जिथे तुम्हाला सन्मानित केलं जाईल. त्यानंतर सोनारपाड्याचे सन्माननीय हरिचंद्रजी ठाकूर साहेब, सोनारपाड्याचे सन्माननीय हरिचंद्रजी ठाकूर साहेब या ठिकाणी आपण उपस्थित आहात. कृपया इथे या नाणेफेक कक्षात, जिथे तुम्हाला सन्मानित केलं जाईल. सुखदेव काका म्हात्रे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हरिचंद्र ठाकूर सर सोनारपाडा यांना पुष्पगुच्छ, शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करावं. हिंदू संस्कृती आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत हे अर्थातच आपल्या हिंदू संस्कृतीला मोठं योगदान, आणि इथे मात्र त्यांना सन्मानित करत आहे. दिलीपजी पाटील सरांच्या शुभ हस्ते इथे हरिचंद्रजी ठाकूर सर सोनारपाडे यांना सन्मानित करत आहे. शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आम्ही सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढचे स्वागतमूर्ती आहेत सन्माननीय प्रशांतजी भोईर. सन्माननीय प्रशांतजी भोईर सरांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. तिथे तुम्हाला शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण पुन्हा एकदा सन्मानित करतो. दिलीपजी पाटील सर या ठिकाणी आहेत, अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलेत, आणि प्रशांतजी भोईर सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. एक प्रेमाचं प्रतीक आहे शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह, आणि अर्थातच सुखदेव काका म्हात्रे आणि प्रमोददादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ही भव्य क्रिकेट स्पर्धा इथे पाहायला मिळते. इथे सन्मानित केले जाते प्रशांतजी भोईर सरांना. त्यानंतर पुढचे स्वागतमूर्ती आहेत सन्माननीय आशिषजी भोईर. सन्माननीय आशिषजी भोईर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यावं, नाणेफेक कक्षात येऊ, जिथे तुम्हाला सन्मानित केलं जाईल. दिलीपजी पाटील सरांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा आशिषजी भोईर सरांना, आशिष दादा भोईर यांना सन्मानित केलं जात आहे. शाल बालचंद्रजी म्हात्रे सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. इकडे मात्र मैदानाकडे आपण काही क्षणात वळणार आहोत. हरीश पंड्या सरांचा पुन्हा एकदा आपण आवाज अतिशय गोड आवाज आपण पाहत आहे, ज्याने संपूर्ण भारतभरामध्ये अगदी शारजापासून खूप चांगलं योगदान दिले. तर इथे मात्र आशिषजी भोईर सरांना इथे आशिष दादा भोईर यांना सन्मानित केलं जाते. शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. वेल्डन आपल्यासाठी निश्चितच या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपला हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि लगेच आपण वडवलीचे सन्माननीय अरविंदजी पाटील सर यांना विनंती आहे, आणि त्याचबरोबर जगदीशजी पाटील सर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण यायचं आहे. अरविंदजी पाटील सरांना विनंती आहे, आणि इथे मात्र आपण पाहता तिथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. पाहूया इथे काय निर्णय घेणार. अरविंदजी पाटील सर वडवली. तर वडवलीचे सन्माननीय अरविंदजी पाटील सर यांना विनंती आपण या. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून अर्थात या ठिकाणी पाहिलं जाईल. तर त्यांचं स्वागत आपण नंतर करूया. वळूया आपण मैदानाकडे, आणि मैदानाकडे पुन्हा एकदा तर जाऊया पुन्हा एकदा आपण आणि ऐकूया. सुरुवात करतायत ते अर्थात हरीश पंड्या सर. धन्यवाद. धन्यवाद काका म्हात्रे, बाळू पाटील, आमचे दोन समालोचक मित्र, यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघत आहात रिची प्रतिष्ठान देसाई आयोजित जय वागेश्वर श्रद्धांजली चषक 2022. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला, आणि पहिल्या सामनामध्ये सोनारपाडा संघाने वडवली सी या संघाला पराभूत केलं. मात्र यावेळेला नवापाडा आणि दहिसरमध्ये लढत खेळली जाते. नवापाडा संघ गोलंदाजी करतो आणि दहिसर संघ फलंदाजी करतो, आणि यावेळेला धावसंख्या झाली ती एकूण 4. आज एकूण 6 सामने होणार आहेत मित्रांनो. 5-5 षटकांचे झटपट सामने, आणि 2 आघाडीचे फलंदाज आलेत अजय पाटील आणि महेंद्र. अजय पाटील खेळतोय 4 धावांवरती. गोलंदाज आहे तो म्हणजे सुरेंद्र. सबमरीन चेंडू आवाक्याचा खूप बाहेर असल्या कारणाने पंच गुप्ता यांनी या चेंडूला
वाईट घोषित केलंय. पंच मनोज गुप्ता बॉलर एंडला आहेत आणि स्ट्रायकर एंडला पंच मोकाशी यांना तुम्ही बघत आहात. सुरेंद्र यांचा पुढील चेंडू यावेळेला क्लोज टू द बॉडी पुल केलाय आणि निर्जन क्षेत्रामध्ये चेंडू चालत होता, मात्र कुठेतरी थांबवायचा प्रयत्न, परंतु याच बरोबर पंचांनी 4 धावा घोषित केलाय आणि हा सुंदर पुलचा फटका 4 धावांची कमाई करून देतोय तो दहिसर संघाला. वेलकम काका. इथे सुरेंद्रचं कौतुक करावं लागेल, कारण फलंदाजाला जर बाद करायचं असेल तर त्याला त्याचा आवडता फटका मारण्याचा आमिष दाखवलं. फटका तोच होता, परंतु यावेळेला उंची गाठू शकला नाही आणि तो अंतर सुद्धा कापू शकला नाही आणि एक सरळ सोपा झेल देऊन परततोय तो फलंदाज अजय पाटील. आणि सुरेंद्र आपल्या संघासाठी म्हणजेच नवापाडा संघासाठी पहिला गडी मिळवून देतोय. हर्ष लिहून दहिसर हा संघ हरीश मंडळ सर आपण पाहतात की या ठिकाणी नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यावेळी गोलंदाज. पुन्हा एकदा आखोटप्या चेंडू होता, काय शॉट होता पहा इथे. पॉइंट आणि कव्हर क्षेत्रामधून चेंडूला सरळ स्क्वेअर कट केला, चेंडू गेला सीमारेषे पलीकडे आणि आलेला हा एक शानदार अर्थात संजीवनी चौकार 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. म्हणजे असे फटके बघायला आवडतात. अगदी टेस्ट मॅच बघतोय किंवा वन डे इंटरनॅशनल बघतोय की काय असं दृश्य त्याने दाखवलं. कंप्लीट कमांड ऑन द शॉट ज्याला म्हटलं जाते, अशा पद्धतीचा हा चौकार. यावेळी पुन्हा एकदा या ठिकाणी 2 क्षेत्राच्या मधून चेंडू भेदण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे तुम्ही पाहिलं मिडामच्या क्षेत्राचे चेंडूर जातोय, चेंडूची मिडामच्या क्षेत्राचे चेंडूर जातोय, चेंडूला निश्चितच या ठिकाणी अडवलं गेलं काही सीमारेषेच्या अलीकडे. तो आपण 2 धावांचे योगदान इथे मिळालं ते मिलिंद पाटीलला. आणि मिलिंद पाटील याची वैयक्तिक धावसंख्या जेव्हा पहिला विकेट गेल्यानंतर होते 6 आणि पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या सांगतानुसार इथे मात्र दहिसर अर्थातच या संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते ती 15. म्हणजे पहिलं षटक हरीश पंड्या सर जर तुम्ही पाहिलं तर ते देखील पॉवर प्लेचं षटक ज्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30च्या सर्कलच्या बाहेर असतात आणि गोलंदाज यष्टिरक्षक असे एकूण 7 क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज यष्टिरक्षक 9 खेळाडू 30 मध्ये असतात. अशा वेळेला क्षेत्ररक्षण भेदणं आवश्यक आणि तोच प्रयत्न इथे दहिसर संघाने केला आणि त्यामुळे पहिल्या षटकात तब्बल 15 धावा आल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवसातलं सर्वात बेस्ट ग्राउंड शॉट्स, 2 ग्राउंड शॉट्स आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे आज पॉवर प्ले आल्यानंतर हवेमध्ये टोलावून मारायचे प्रयत्न करणारे फलंदाज 10 पैकी 9.5 आहेत, परंतु 0.50 असे फलंदाज आहेत जे ग्राउंड शॉट्स मारतात आणि ग्राउंडचे फटके काय असतात त्याचं सौंदर्य दाखवलं नवीन फलंदाज मिलिंद यांनी आणि एक चांगली सुरुवात त्याने करून दिली आहे. जाऊया मैदानाकडे. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झाले, दुसरे षटक या ठिकाणी पाहतात. अर्थातच यावेळी गोलंदाज तयार आहे तो यश, ज्याच्या नावामध्ये अर्थातच यश आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू होता, इथे मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये अप्पर कटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला, फटक्यामध्ये ताकद नव्हती, शक्यचे चेंडूर होता, पॉईंटला झेल घेतोय आणि हा दुसरा फलंदाज अर्थात दहिसर संघाचा मैदानातून गमावतोय. फलंदाज महेंद्र याची खेळी मात्र इथे समाप्त होतोय. महेंद्र बाद होतोय 0 या धावसंख्येवर आणि अर्थात त्याला डक आउट असं म्हटलं जातं. ये डीजे पतू यांनी हा झेल टिपला. हळुवार पद्धतीने हा चेंडू होता आणि कुठेतरी त्या चेंडूला ओळखण्यामध्ये अयशस्वी ठरतायत फलंदाज आणि पतू यांनी टिपलेला हा झेल. पहिला चेंडू जर बघितलं नॉर्मली वाईड असतो, नो बॉल असतो, फुल टॉस असतो, परंतु बँग ऑन टार्गेट
तंतोतंत असा हा पहिला चेंडू आणि गडी बाद केलाय तो नवापाडा संघाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय जयेश यावी. अतिशय चांगला चेंडू होतो पहा. गुडलिंग स्पॉटचा वापर केला. चेंडूला अर्थात थोडीशी उंची कमी होती. यष्टीच्या अगदी उजव्या यष्टीच्या बाजूने यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. जयेश या ठिकाणी बीट होतोय आणि उरलेलं काम मात्र यष्टेश करतोय. क्षेत्रक्षण आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे. एक शॉर्ट पॉईंट एक या ठिकाणी मात्र मिड ऑफ साईडला तर सर्कलच्या बाहेर अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात केलं. यावेळी मात्र एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. फटक्यामध्ये ताकद होती. क्षेत्रक्षक मिळवून धावत येतोय लॉंगॉनवरून. तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळते ते फलंदाजाला. 2 धाव मिळतात त्या संघाला आणि एकूण धावफलकावर धावा येतात त्या 2 निवाडतात. संघाची धावसंख्या धावफलकावर येते ती 17 धावा. आणि खरं तर 17 आणि खतरा असं नेहमी म्हणलं जातं कारण क्रिकेटमध्ये 13-17 हा अशुभ आकडा नेहमी म्हणलं जातं. 21 शुभांक म्हणतात. 26 शुभ आणि अशुभ असा आकडा म्हणलं जातं आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे. वळूया मैदानाकडे. यावी अप्परकटच्या मध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. तोच प्रयत्न चुकीचा ठरला आणि आणखीन एक फलंदाज अर्थात या ठिकाणी जयेशची खेळी समाप्त करणारा चेंडू. तिसरा फलंदाज गमावला दहिसर संघाने आणि अर्थातच एक चांगलं योगदान इथे प्रतिस्पर्धी संघ देतोय आणि 17 या धावसंख्येवर फलंदाज बाद. झेल टिपलेत मात्र गोलंदाजीचं कोड उलगडत नाहीये. सध्या फलंदाजी करणारा दहिसर संघाकडून ड्रीम टप्पा बघा. फलंदाजाला संभ्रमात टाकणारा चेंडू होता गुडलेन चेंडू. आणि गुडलेन चेंडू एक असा असतो ज्यावर तुम्ही ठरवू शकत नाही पुढे जाऊन खेळावं मागे जाऊन खेळावं. शॉट ऑफर करावा लागतो आणि कुठेतरी अशा पद्धतीने 2 फलंदाज आज बाद केलेत. ते गोलंदाज यश यांनी आणि यशला निर्भेळ यश मिळालंय असं आपण म्हणू शकतो. नक्कीच सर, नक्कीच सर. वळूया मैदानाकडे. यावी आता मात्र मनगडी ताकदीचा पूर्णपूर वापर केला. चेंडूला सरा फेकून दिलं. जबरदस्त असा संजय चौकार. माझी सटकली आणि चेंडूला आणि नक्कीच त्याची सटकली कारण जसं आपण पाहिलात की 2 विकेट गेले होते. त्यामुळे आता आपल्याला धावांची गरज आहे. आक्रमण जेव्हा मैदानामध्ये असं म्हणतात की जेव्हा काही चालत नाही तेव्हा आक्रमण करणं आवश्यक असतं. आणि या ठिकाणी पाहिलं त्यांनी चेंडूला सरळ लॉंग ऑफ सीमारेषेकडे पाठवून दिला चौकार. आणि चौकारांनी जेव्हा खातं उघडलं होतं तेव्हा आपल्याला लगेच आठवण होते वीरेंद्र सहवाग यांची भारतीय संघाचे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिला चौकार म्हणून खेळायची सुरुवात केली होती. वर या मैदानाकडे. यावी पुन्हा एकदा. यावी मात्र चेंडू आपण पाहतात अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हर सी मारेच्याकडे 1 बाउंड चेंडू इथे समाप्त होतोय. आणि हरीश पांड्या सरांनी जसं सांगितलं की आता माझी मदत सटकली आणि या ठिकाणी आपण खरंच पाहताय राहुलची खरंच सटकली आणि बॅक टू बॅक त्यांनी 2 मारलेले चौकार. लिनिंग फॉरवर्ड अँड एक्सटेन्शन ऑफ आर्म्स अशा पद्धतीचा हा चेंडू होता. आणि राहुल आल्या आल्याच मला असं वाटतं ज्याला लागली आहे विजयाची चाहूल तो आहे म्हणजे दहिसरचा राहुल. सर बऱ्याच वेळा आपण पाहिलं साधारणतः 2000च्या सालामध्ये आपण केलं. चला टीम मिटिंग घेऊ नका. वेळेचं बंधन आपल्याकडे आहे. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये. टीम मिटिंग घेऊ नका. आणि 2000च्या सालाकडे जर आपण यात गेले की तेव्हा बक्षिसाची रक्कम ही कमी असायची आणि त्या काळामध्ये नव्यानेच हा क्रिकेट जसं काही उदय असेल याप्रमाणे वाटेल तसे फटके मारले जायचे. पण आता जसं तुम्ही म्हणालात की आज डोंबिवली महाराष्ट्रामधल्या खेळाडू हे तंत्रशुद्ध खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातले अनेक खेळाडू आज दुबई शारजासारख्या निश्चित भारताबाहेर जाऊन ज्यांनी क्रिकेटचं योगदान दिलंय आणि आपल्या भारताचं नाव निश्चित उंच केलंय. नाही अर्थात मला आठवते डोंबिवली ग्रामीण स्टार म्हणजे प्रहार चषक जेव्हा झाला आणि डोंबिवली ग्रामीण स्टारने इतिहास रचला म्हणजे त्यावेळेला एकापेक्षा एक खेळाडू आपल्या समोर आले. म्हणजे आज निलेश म्हात्रे म्हणा विशाल म्हणा भरपूर खेळाडू म्हणजे सर्व खेळाडूंनी अक्षरशः हलवून टाकलं. असे डोंबिवली ग्रामीण स्टार संघ म्हणजे आज
डोंबिवलीचे खेळाडू जगभरात पोहोचत आहेत, ते आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. डोंबिवलीचे समालोचक जगभरात पोहोचत आहे, हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात प्रोग्रेस होत आहे डोंबिवलीचा, कल्याणचा, क्रिकेटचा. हे आपल्या महाराष्ट्रासाठी, भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच आपल्या मताची सहमत आहे. या ठिकाणी पडलेकडून पुढचा चेंडू अतिशय सुरेख उंची दिली होती या चेंडूला. हा उजव्या इष्टीच्या अगदी जवळ चेंडू इथे पडत होता. फलंदाज यावेळी खेळण्यासाठी तयार होता तो मिलिंद पाटील, ज्याने आतापर्यंत एक चौकाराच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान दिलं. धावपकार धावा येऊन पोहोचल्यात 25 धावा आणि पॉवरप्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असताना पुन्हा एकदा या चेंडूला कट करायचा होता. पंचांकडे दाद मागितली जाते. दोन्ही पंच इथे आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी अतिशय चांगले लेदर आणि त्याचबरोबर टेनिस विषयामधले एक अतिशय लाजवाब असे निश्चितच पंच पाहिले. त्याच्यामध्ये मनोज गुप्ता सर यांचं खूप चांगलं योगदान या अनेक क्रिकेट क्षेत्राच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचबरोबर मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. या सरांचं नाव काय? यावेळी फुलटॉस होता. ताकदीचा वापर नाही केला. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रशी चेंडूर येतोय तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान मिळालं. मोकाशी सर या ठिकाणी अर्थात मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळते. धावपकात पुन्हा एकदा वाढ झाली. धावपकात धाव येतात त्या 26 आणि आता मात्र एक असं वाटतं की थोडंसं गोलंदाज रुपेशनी या जे तिसरे षटक फेकत असताना पडले एन कडून फक्त 3 चेंडूमध्ये 1 धावेचं योगदान दिलंय. पंचांनी डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज स्वतः चेंडूचा पाठलाग करतोय. दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात या ठिकाणी झेल सुटला गेला आणि निश्चितच जीवदान मिळालं. ते फलंदाजाला जीवदान मिळते ते फलंदाज राहुलला. येस सर. सोपं नसते आपल्या फॉलो थ्रू मध्ये. तुम्ही मागे येता, चेंडूवर नजर ठेवायला पाहिजे. पायामध्ये ती चपळता कुठेतरी होती, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे हातातनं ओला साबड सुटावा तसा तो झेल सुटला. डिफिकल्ट झेल होता, परंतु जेव्हा तुम्ही स्पर्धा खेळता सरावमध्ये झेल सोडू शकता, सामन्यामध्ये नाही. नक्कीच नक्कीच वळूया आपण त्याला जीवदान ते मिळालंय. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर अँड पॉइंट मध्ये शेतीचे चेंडूर आहे आणि त्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा एक धाबेचं योगदान इथे फलंदाजाला मिळते. फलंदाज अर्थातच मिलिंद पाटील. धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 28. षटक क्रमांक 30 आहे आणि एक निश्चितच चांगले षटक जिथे पाहायला मिळते ते अर्थातच यावेळी नवापाडा संघाच्या गोलंदाजाकडून 5-6 पावलांचा रनअप आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली गेली, मात्र दोन्ही पंच मोकाशी सर आणि मनोज गुप्ता सर या ठिकाणी मात्र दर्शवत आहेत की या फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. आणि पहा हे षटक जर तुम्ही पाहायला मिळेल ते अर्थात नवापाडा संघाकडून जे षटक फेकलं होतं एक अतिशय चांगलं षटक होतं. ते गोलंदाज अर्थात रुपेश ज्याने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एकूण या ठिकाणी सफलता कोणती जरी मिळाली नाही तरी धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 28. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर. येस सर. फक्त 3 धावा या षटकात आले आणि एक गडी जो होता तो म्हणजे त्याची अपील केली गेली. मात्र खेळ थांबलाय. परंतु एक गोष्ट सांगतो काका, फ्लाईटचा वापर काय असतो, मनगटीचा वापर, गोलंदाजीचं फिरकीचं सौंदर्य दाखवणारा रुपेश आणि अगदी मासाचे पोहणे आणि रुपेशची गोलंदाजी या 2 अशा सहज प्रक्रिया मला वाटल्या. नक्कीच. आणि फिरकी गोलंदाज जेव्हा तुम्ही विषय काढला की लगेच आपल्याला बेदी, प्रसन्न, व्यंकटरमण, चंद्रासारखे गोलंदाज आपल्या निश्चित लक्षात येतात. रवी शास्त्री सर आपण पाहिलेत, अनिल कुंबळे सर आपण पाहिलेत, त्याचबरोबर हरभजन सिंग, आता मात्र आपण अश्विन यासारखे जे गोलंदाज होऊन गेले ज्यांनी संपूर्ण जगामध्ये फिरकीच्या माध्यमातून ते वर्चस्व सिद्ध केलं. आणि खास करून चंद्रा जेव्हा गोलंदाजी करते तेव्हा एकनाथ सोलकर यांचा जो निश्चित आपण पाहतो सिली पॉईंटला असलेलं त्यांचं क्षेत्र हे लाजवाब होतं आणि त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं की फिरकी गोलंदाजी टेनिस विश्वामध्ये देखील चांगलं योगदान देऊ शकतं. मगाशी तुम्ही भागवत चंद्रशेखरचा उल्लेख केला. विवियन रिचर्ड्सनी एकदा म्हटलंय की भागवत चंद्रशेखरचा सर्वात द्रुतगतीचा चेंडू हा जेफ थॉम्सनपेक्षा वेगाने यायचा. म्हणजे किंग ऑफ क्रिकेट विवियन रिचर्ड्स जेव्हा अशी स्तुती सुमनं उधळतो भागवत चंद्रशेखर सारखी, म्हणजे भारतासाठी याच्यापेक्षा मोठी पोचपावती होऊच शकत नाही. आज अशा सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय आपल्याला या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमाने. आपल्यासोबत जुळलेले आहेत अलिबागचे सन्माननीय काका म्हात्रेजी, सिनियर कॉमेंटेटर, आणि आपले मित्र बाळू पाटील यांचं सुद्धा स्वागत आहे. धन्यवाद.
तर अशा प्रकारे आपण इथे पाहिलं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपलकर धावा आल्या त्या अर्थातच 28 धावा प्रति षटकाचा आपण या ठिकाणी विचार केला तर प्रति षटक इथे धावा मात्र आल्या त्या अर्थात 9.33च्या सरासरी हे षटक होतं. गोलंदाज रुपेशनी अतिशय कंजूस गोलंदाजी केली, माफक धावा दिल्या फक्त 3 आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतलाय तो नवापाडा संघ. वळी आपण मैदानाकडे चौथं षटक घेऊन गोलंदाज यावी सज्ज असेल तो गोलंदाज ओमकार हे नाव घेतल्यानंतर अर्थात श्री गणपती बाप्पाची आपल्याला आठवण होते, शंकर बाप्पाची आठवण होते, ओंकारेश्वर अर्थात 12 ज्योतिर्लिंग आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ते निश्चित ज्योतिर्लिंग देखील पूर्ण केले असतील आणि तो प्रवास देखील असतील लाजवाब पाहिल्यानंतर यावेळी पाहूया ओमकार यावेळी तयार आहे. देसाई एंडकडून पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने थोडासा फ्लिक केलं चेंडूला आपण पाहिलं एक पाऊल पुढे टाकला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जिथे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रक्षक चेंडू येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते, 1 धाव संघाला मिळाली आणि 1 धावीच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. यावेळी मात्र दैसर संघ जो प्रथम फलंदाजी करतो या खेळाच्या सत्रामध्ये धावफलकात धाव येऊन पोहोचतात त्या 29 3 गडी बाद. राहुल आणि मिलिंद ही जोडी इथे मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाज त्याच स्टाईलमध्ये पुन्हा एकदा तयार आहे आणि डावखोरे गोलंदाज म्हटले की निश्चित एक आक्रमक गोलंदाज नैसर्गिक गुणवत्ता असणारे गोलंदाज असं म्हणतात. क्षेत्रक्षणीची विरचना इथे आपण थोडीशी लक्षात ठेवायला तर शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉईंट आणला जातोय, एक गली क्षेत्र ठेवला गेलाय, एक क्षेत्रक्षक लॉंग ऑफ ही रचना ऑफ साईडला असताना पुढचा चेंडू यावेळी हा चेंडू हवेत आहे. निश्चितच कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र झेल घेतला गेला आणि मगाशी असं वाटतं की निश्चित डावाला आकार देणारा फलंदाज इथे मात्र त्यांनी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा वरची कडा इथे लागली गेली, हवेत चेंडू राहिला आणि क्षेत्रच्या हातामध्ये चेंडू विसरून चौथा फलंदाज मैदानातून बाहेर. फलंदाजाच्या जर रेंजमध्ये मी चेंडू दिला आणि त्याला जी गती हवी आहे ती दिली तर तो मला बाहेर पाठवेल, परंतु मी त्याला जर थोडं लटकवलं म्हणजे जे फ्लाईट रुपेशने दिलेली त्याचं प्रात्यक्षिक त्याने परत एकदा तिथे पुनरुच्चार केला आणि एक चांगला चेंडू टाकला आणि बाद होऊन परततोय तो म्हणजे फलंदाज राहुल आणि एक मोठा देवमासा गळाला लावलाय की काय असं त्याने दृश्य उभं केलंय तो गोलंदाज ओमकार यांनी. नक्कीच का राहुल यांनी 2 चौकारांच्या मधून 9 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज शरद या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने यावेळी पहा फक्त चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ज्याला म्हणलं होतं आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हणलं की चेंडूच्या लाईनीत खेळणं अतिशय महत्त्वाचं असतं. इथे मात्र फलंदाजाने पाहिलं की शरदनी चेंडूला जेव्हा उजवेष्टीच्याच बाजूने चालला होता चेंडूला फक्त बॅट स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. ऑन साईडला एक शॉर्ट फाईन लेग, एक अर्थात लॉंग लेग तैनात केलाय, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ही रचना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओमकार यावेळचा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, बॅटचा स्पर्श झाला, चेंडू मात्र गेला तर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने थोडासा उशीर केला, नाही अन्यथा फलंदाज धावचीत होऊ शकला असता. अर्थात जर आणि तर या शब्दाने क्रिकेटमध्ये स्थान नाही आणि या ठिकाणी मात्र 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळते. धावफलक पुढे सरकतोय अर्थातच 30 या धावफलकावर. काका मागील 10 चेंडूमध्ये चौकार षटकार लागला नाहीये म्हणजे चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा, चेंडूची गती जणू काय रुपेश आणि ओमकार यांच्याकडे धुणी भांडी करते की काय अशा पद्धतीचं त्यांनी आपली हुकूमत दाखवलेली आहे. नक्कीच वळूया मैदानाकडे. यावेळी बॅकफुट गेले, फ्लिप केलं चेंडूला, चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्रशी येणार चेंडूवर तोपर्यंत पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्टीरक्षकाने खूप मोठी चूक केली कारण फलंदाज धावचीत झाला असता तर या ठिकाणी दैसर संघावर फलंदाजी करणारा संघ याच्यावर एक मोठं दडपण येऊ शकलं असतं, परंतु या ठिकाणी थोडासा उशीर केला. फेकी अतिशय चांगली होती क्षेत्ररक्षकाची आणि तोपर्यंत 2 धावांचं योगदान इथे मिळते. धावफलकात धावा येतात त्या 32 4 गडी बाद. जबरदस्त स्कोर दाबला गेलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धावा ही धावसंख्या होती आणि कुठेतरी जसे मध्ये कांद्याचे भाव गडगडले तसा रनरेट सुद्धा गडगडलाय. कांद्याचे भाव गडगडतात, कधी बटाट्याचे भाव गडगडतात, कधी टॅमॅटोचे भाव वाढतात. हे अर्थातच आपण भारतीय संस्कृती नेहमी पाहायला मिळेल. वळी मैदानाकडे आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फुल टॉस चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि स्क्वेअर लेग मध्ये एक अतिशय सुरेख असा या ठिकाणी फटका येतोय. एक मोठं योगदान या चेंडूवर.
आपण लगेच जायचं आहे वाडेकर आणि सापार्डी या दोन संघांकडे. तर वाडेकर संघाचे संघनायक आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं अतिशय चांगलं षटक होतं. या षटकात हरीश पंड्या सर आपण पाहिलं फक्त 8 धावा खर्च केल्या. मागच्या षटकामध्ये रुपेशनी फक्त धावा खर्च केल्या 3, म्हणजे 2 षटकात धावा आल्या त्या फक्त 11 आणि एक फलंदाज या ठिकाणी गमावला. अतिशय लाजबाब गोलंदाजी ही या ठिकाणी पाहायला मिळेल ती अर्थात नवापाडा संघाची. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलिंदने आतापर्यंत प्रत्येक फटका ग्राउंड शॉटचा मारलेला. हा लोअर फुल टॉस आला म्हणून त्याने थोडा तो फ्लॅट फटका मारला हवेत. म्हणजे स्ट्रोक सिलेक्शन कसं असावं तर मिलिंदसारखं असावं. जसा चेंडू तसा फटका, म्हणजे डोळे झाकून. क्रिकेटमध्ये हल्ली काय झालं आहे, आक्रमकता नव्हे तर आक्रस्तपणा आला आहे. तर आक्रमकता आणि आक्रस्तपणा यामधला फरक जो ज्याला समजतो तो फलंदाज मिलिंद असं मला वाटतंय. नक्कीच आज आपलं निश्चित एक भाग्य आहे की आज व्हॉइस ऑफ इंडिया भारताचा एक अतिशय सुंदर आवाज ज्याने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या भाषेमध्ये समालोचन केलं. शारजामध्ये गेले, शारजाची मैदानं त्यांनी गाजवली आणि आज आपण पाहता डोंबिवलीच्या भागामध्ये त्यांचं चांगलं योगदान आपल्याला पाहिलं. काही दिवसापूर्वी फलटण येथे अर्थात तिथे देखील त्यांनी अतिशय चांगलं योगदान दिलं. तो वळी आपण मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पुढे पाऊल टाकत खेळल्या चेंडूला इथे मात्र थोडंसं क्षेत्र खराब होतोय. तोपर्यंत मात्र मिड विकेट आणि वायडिश लॉंग क्षेत्रामध्ये 2 धावांचे योगदान मिळालं. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि या धावफलकावर धावा 38. 2 धावा मिळतात त्या शरदला. शरद जाऊन पोहोचतो व्यक्ती 3 या धावसंख्येवर. 3 धावा धावफलकावर आल्यात. गोलंदाज आहे रुपेश. तर समोर मात्र फलंदाज पुन्हा एकदा तयार आहे शरद. 3 या व्यक्ती धावसंख्या खेळत असताना एक चांगलं क्रिकेट, चांगली खेळपट्टी आणि संपूर्ण आयोजन जर आपण पाहिलं, कारण मी मगाशी जसं म्हटलं की अनेक वर्ष या भागामध्ये समालोचन करताना खूप चांगलं योगदान मिळालं. आता छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे तेव्हाचं मैदान आहे, आताचं मैदान जमीन असण्याचा फरक पाहायला मिळाला. इथे मात्र यावेळी पूल करण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेत आहे. वायडिश लॉंग क्षेत्रामध्ये मात्र आपण पाहणार या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि अगदी सीमारेषेच्या अलीकडे या ठिकाणी तो झेल घेतला आणि क्षेत्ररक्षक होता तो सुरेंद्र एक लाजबाब झेल घेतला. अन्यथा सर निश्चित चेंडू सीमापार षटकार असू शकला असता. नक्कीच, म्हणजे बॉडी बॅलन्स हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याने पहिला झेल घेतला, नंतर आपली पायाची पोझिशन बघितली. 10 पैकी 9 खेळाडू पहिले पायाची पोझिशन बघतात आणि तिथे कुठेतरी झेल सुटतो. मात्र इथे झेल चांगला घेतला आणि कुठेतरी जेव्हा धावसंख्या वाढवायची वेळ आली त्यावेळेला गडी गमवायची वेळ आलेली आहे की काय. म्हणजे नवापाडा संघासाठी एक गोष्ट नक्की आहे, रंग नवा, गंध नवा, क्रिकेट खेळण्याचा अंदाज नवा, कारण आम्ही आहोत नवापाडा. नक्कीच अतिशय चांगलं या ठिकाणी आपण नवापाडा संघाचं निश्चित योगदान बद्दल सांगितलं की खरोखर क्षेत्ररक्षक जसे नेहमी पाहतात की प्रथम आपल्या पाय पाहतात सीमारेषेत जवळ आणि नंतर झेल घेतात. असं न करता प्रथम झेल घ्यावा आणि नंतर जावं, हे हरीश पंड्या सरांच्या माध्यमातून खूप चांगलं पाहायला मिळालं. नवीन फलंदाज येतोय आदित्य. यावेळी पहा चेंडूला फसवी गोलंदाजी ज्याला म्हणला तर चेंडू उजव्या इष्टीच्या जवळ फेकला होता, उंची होती आणि या ठिकाणी मात्र हा चेंडूला एक ऑफसाईडचा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. दोन्ही फलंदाज एकत्र येत आहेत, निश्चितच सल्ला मदत करतील आणि या क्रिकेटच्या माध्यमातून एक चांगलं योगदान अर्थात श्रद्धांजली रिची प्रतिष्ठान देसाई आयोजित जय वागेश्वर क्रिकेट संघ श्रद्धांजली चषक 2022 चा हा खेळ आपल्याला आज यूट्यूबच्या माध्यमातून अर्थातच GTC लाईव्हच्या माध्यमातून 182 देशामध्ये आपण पाहू शकता. वया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा पहा 30 फसवीत गोलंदाजी होती. मात्र आता मात्र चेंडू थोडासा बाहेर काढला आणि या ठिकाणी मात्र मनोज गुप्ता सर या ठिकाणी आपल्याकडे वळले आणि त्यांनी दर्शवले की हा चेंडू खराब आहे आणि हा सोयी चेंडू. आणि जेव्हा सोयी चेंडूचा इशारा येतो तेव्हा आपल्याला लगेच मायकल होल्डिंग यांची आठवण होते, वेस्ट इंडिज संघाचे, ज्याने आयुष्यामध्ये क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना मात्र कधीही सोयरी चेंडू फेकला नाही. परंतु इथे मात्र हा चेंडूवर एक शानदार विकेट इथे मिळते आणि आणखीन एक म्हणजे क्रमांक 7 चा फलंदाज या ठिकाणी गमावतोय तो दैसल संघ. जादूगर म्हणजे जर मी एखादा LIC किंवा इफ्को टोकियो इन्शुरन्सचा इन्शुरन्स एजंट असतो तर सर्वात पहिलं त्याचा बोटांचा मी इन्शुरन्स काढला असता. ज्या पद्धतीनं तो चेंडू फिरवतोय, बोटांची जादू दाखवतोय आणि फक्त चेंडूला काय करायचं तर फक्त तो फ्लाईट देतोय, बाकीचं काम चेंडू करतोय. दॅट इज हॉलमार्क, ज्याला म्हणतात ना दहशत आणि दरारा असलेली ही फिरकी गोलंदाजी नावगावच्या रुपेशची.
हरीश पंड्या सर फिरकी गोलंदाजीमध्ये बोटांची कमाल आणि शेवटचं षटक हे देखील एक टाकताना प्रत्येक गोलंदाजाच्या याच्यामध्ये एक कर्तृत्व असावं लागतं, जिद्द असावी लागते. कारण शेवटचे षटक हे नेहमी हाणामारीचे षटक असं म्हणतात. फलंदाज नेहमी हाणामारी करताना प्रयत्न करतात. या ठिकाणी मात्र फलंदाजांना पूर्णपणे बांधण्याचा कामगिरी केली. या ठिकाणी ऑन साईडला खेळलाय ड्राईव्ह आपल्या पाहायला मिळतो. चेंडू जातोय इथे मात्र मिड विकेट सीमारेषे जवळ जिथे क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. ओव्हर थ्रो बॅकअपला या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, चेंडू फेकतोय आणि फलंदाज धावचीत. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. धावांचं योगदान दिलं, तो धावचीच्या रूपाने परतला आणि संघाला एक मोठा हादरा बसला. अर्थात नवापडा या संघाला नवीन फलंदाज मैदान येतोय सुनीत. आणि आतापर्यंत रुपेशच्या गोलींचा विचार आपण जर या ठिकाणी केला तर त्याने आतापर्यंत 3-1 रनआउट आहे ना, नाही तो रनआउटचं त्याला नाही. हा तर आतापर्यंत 4 विकेट त्याने प्राप्त केले. रुपेशने काय गोलंदाजी केली. वळी या मैदानाकडे पडलेंकडून यावेळीचा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण भेदलं गेलं. डीप स्क्वेअर लेन मध्ये आलेला एक सुरेख असा हा गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. परंतु खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 46 आणि 47 धावांचं लक्ष आहे. प्रतिषटकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर साधारणतः 5 षटकांचा सामना आहे. 9.40च्या सरांनी धावसंख्येची गरज आहे. शेवटचे षटक होतं रुपेशचं, अतिशय सुंदर गोलंदाजी, त्यांनी 10 धावा दिल्या आणि 2 विकेट प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी 30 षटक फेकलं होतं, त्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या. एकूण 2 षटकात 13 धावा आणि 4 फलंदाज बाद, ही त्याची अतिशय चांगली कामगिरी. फलंदाजीचं जर लेखाजोग आपण इथे पाहिलं तर 14 धावांची खेळी ही मिलिंद पाटील याच्या माध्यमातून मिळाली आणि त्याला साथ दिली ती राहुलनी 9 धावांची. आणि अशा प्रकारे 47 धावांचं एक लक्ष इथे मात्र निश्चित केलं ते नवापाडा संघासमोर. यानंतर पुढच्या नाणेफेकीकडे जाऊया सर.
देखील आपण पाहू शकता की ग्रामीण क्रिकेटचा जेव्हा वाडेगर संघ खेळायला येईल ना तेव्हा हरीश पांड्या सर तुम्हाला गोलंदाजी टेनिस क्रिकेटमध्ये कशा प्रकारे करायची ही त्या खेळाडूंकडे तुम्ही शिकायची. आपण पाहू शकता रॉंग वन गुगली गुगली फ्लिपर फ्लाईट चेंडू जबरदस्त लेग स्पिन ऑफ स्पिन त्या संघाकडून बघायला मिळतात. त्या संघाचे संघनायक आपल्यासोबत हरेसर गुणलेखक म्हणून आहेत. लक्ष आपण पाहू शकता 47 धावांचे 9.4च्या सरसनी धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानात सुरेंद्र लोखंडे आणि आपण बघू शकता टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा फलंदाज आपण पिंट्या जोशी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सुमित. बघा आमच्या समोर एक व्हाईट कलरची गाडी आहे कुणाची ती जरा बाजूला करायची व्यवस्थित पार करा आपण. प्ले गोलंदाजी मार्कवर सुमित एक वेगवान गोलंदाज कमी वयात या संघामध्ये आला आणि आपलं नाव खूप मोठं केलंय. लेफ्ट आर्मर आहे. पहिला चेंडू खूप आपण इथं इम्प्रूव्ह झालाय. क्रिकेटमध्ये बदल झालेत. आल्या आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश देखील प्राप्त करतो. ना त्यासाठी कारणीभूत आहे पॉवर प्ले. कारण पॉवर प्ले एक असा ॲडव्हान्टेज आहे फलंदाजाकडे. आणि काही फलंदाज असे असतात जे चेंडूच्या लेंथला लवकर ओळखतात आणि बहुतेक ते चांगलं हँड आय कॉर्डिनेशनमुळे त्याने तो स्विचेटचा फटका मारला. कारण जास्त मुवमेंट नव्हती त्या चेंडूमध्ये आणि चेस करण्यासाठी धावसंख्यासुद्धा तोकडी आहे म्हणून त्याने तो रिस्क घेतला. सुमित हा चेंडू वेग प्रचंड होता पण दिशेवरती मात्र नियंत्रण नव्हता. पंच वाईड जिंकून करतायत. वरत धावेने भर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 5 धावा 47 धावांचं लक्ष 9.4च्या सरसरीने धावा करायचे. अरे सर इथून तर चांगली गोलंदाजी केली ना पॉवर प्ले विकेट टेकिंग गोलंदाजी तरी पण वापसी करू शकतात. मॅच चांगली होऊ शकते. सुमित भोईर यंगस्टर आहे. वेगावरती प्रचंड पण त्याला नियंत्रण ठेवावं लागणार आहे. अचूकता आणि भेदकता दाखवावं लागणार आहे. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू स्वीप केला. कारण का कमी तुमच्याकडे धाव संख्या आहे. अरे सर या कमी धावेत तुम्हाला लढायचं त्या कॅचेस पकडणं फार गरजेचं आहे. एक सोपा झेल सुटलाय. नक्की म्हणजे एक ब्लाइंडर झेल होता आणि झेल घेणं म्हणजे परीक्षेतील प्रश्नपत्र नव्हे 5 पैकी कुठल्या 3चे उत्तर द्या. इथे 5 पैकी 5चे तुम्हाला झेल घ्यावे लागेल आणि कुठेतरी तो झेल सुटलाय. त्याचा काय नुकसान होऊ शकते ते आपल्याला नंतर समजेल. परंतु लवकरात लवकर आपल्याला सावरलं पाहिजे हर्ष 11 दहिसर या संघाने. सुमित पुण्याला गोलंदाजी मार्कस टाकला पिंट्या जोशी. हा चेंडू पुण्याला स्वीप केला. या वेळेला चेंडूला काढलाय आपण शॉर्टलेग रिझन मध्ये लॉंग लेटच्या दिशेने वेगाने चेंडू चाललाय. आउटफील्ड पास चेंडू अड चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे त्यावेळी आपण पाहू शकता साहिल भोईरने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. असं कमिटमेंट दाखवलं ना तुम्ही हरे सर तर नक्कीच तुम्ही सामन्यामध्ये वापसी करू शकता. कारण गोलंदाजीवर चौकार जात नाही. कुठेतरी 3च धाव मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 6 धावा. चांगली सुरुवात केली आहे. कारण 9.4च्या सरसरीने धावा करायचा. पिंट्या जोशी सर्वात अनुभवी खेळाडू आहे आणि यंगस्टर त्याच्याबरोबर आपण म्हणतो सुरेंद्र पण त्याच्याबरोबर भरपूर असा अनुभवी खेळाडू आहे. सुरेंद्र आपण पाहू शकता. तर याच दरम्यान प्रवीण पाटील देखील तर त्यांचा संघ देखील आपण खेळताना पाहणार. सारांश जय मल्हार 11 भोपर आपल्याला खेळताना दिसणारे. विशाल देखील त्यांच्या सोबतीला आहेत. विशाल सील अलिमकर 11 सील संघाचे संघनायक आहेत. सुमित पुणे गोलंदाजी मार्कवर कॅप्टन राऊत तिकडे मार्कवर. हा चेंडू यावेळेला बॅकपट गेले होते. कट करायचा होता. वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. विकेट मिळाला पण हा चेंडूने नक्कीच मनोबल आपण वाढणार आहे त्यांचं सुमितचं. लेफ्ट हँड राऊंड तिकडनं मारा करतोय. आपण बघले तर पडलेगाव एणेकडून सुमित पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायगनला सुरेंद्रला आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा शपल साईडला आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधनं काढत होता. डॉट चेंडूची समाप्ती. दोन्ही संघाचे संघनायक आले आहेत. काही ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे आपण हा सामना आपण बघले तर आता खेळतो इथे. पहिल्या फेरीत शेवटचा सामना होता पण हरेश सर आपण काही कारणास्तव आपण तो सामना खेळतो. आता एका बाजूला आपण तर अलिमकर 11 सिव्हिल संघ, दुसऱ्या बाजूला सारांश 11 जय मल्हार भोपर संघ आपण पाहू शकता. प्रवीण पाटील आणि कंपनी आपल्याला समोर सज्ज आहे. सुमित पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुरेंद्र. हा चेंडू ड्राइव्ह केला. या वेळेला हवेमध्ये पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस.
अरे सर तुमच्याकडे लढण्यासाठी ना फक्त 47 धावा करायच्यात तुम्हाला, पण तिथून तुम्ही सामना जिंकायचा असेल ना तर तुम्हाला अवघडातील अवघड झेल घेणं फार गरजेचं. 10 धावा धावफलकात आपण पाहू शकतो. दुहेरी अंकामध्ये 2 झेल सुटले आहेत. पिंट्या जोशी देखील मैदानात आपण म्हणतो आहे, सुरेंद्र लोखंडे देखील मैदानात आहे. येणारे आपण धावा पाहू शकता. येणारे आपण म्हणतो 24 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. त्याला एकत्र येऊ नका मनोज गुप्ता सर आपल्याला आपण माहिती सूचना करतायत. तर भोपर आणि सेन या दोन संघांना विनंती आहे की नाणेफेक कक्षामध्ये लगेच आपण या, जिथे नाणेफेक संपन्न केली जाईल आणि दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. तर नाणेफेक करण्यासाठी कोणाचे असते? तर यशवंतजी म्हात्रे सर यांना विनंती आहे की आपलं या ठिकाणी आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचे आणि इथे नाणेफेक करून घेऊया आपण. भोपर विरुद्ध शीळ या दोन बलाढ्य संघामध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेफेक संपन्न होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि नाणेफेक या ठिकाणी शीळ गावाच्या बाजूने जाते. शीळ संघाचं हार्दिक अभिनंदन. आपण नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं. वेळ फार कमी आहे म्हणून आपला एक शेवटचाच प्रश्न तुमच्यासाठी की एकूण हे दुसरं वर्ष या स्पर्धेचं, अर्थातच श्रद्धांजली चषक या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खरंच खूप चांगली स्पर्धा आहे. गेल्या वर्षी आम्हाला इथे चान्स नाही भेटली खेळायला. यावर्षी मी प्रमोद दादांचा आणि काकांचं खूप खूप आभार मानतो की आम्हाला या टुर्नामेंटमध्ये खेळायला चान्स दिली आहे. तर आम्ही नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देऊया. सर माझ्यासोबत आहेत, काय सांगाल या एकूण स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर गेल्या वर्षी पण खूप छान झाली होती आणि यावर्षी पण आयोजन खूप छान केलेलं आहे. आपल्या वाटेला मात्र आता या 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी आली, त्यामुळे क्षेत्रीय यावेळी चांगली फलंदाजी करावी लागेल. किती धावांचं योगदान द्याल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न केला जाईल असं अर्थातच भोपर संघाचे संघनायकांच्या मध्ये सांगण्यात आलं आहे. काय हरकत नाही आहे. जाऊया पुन्हा एकदा आणि ऐकूया या ठिकाणी हरीश पंडित सर आणि अर्थात बाळू सर यांना. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आदित्य हा चेंडू खूप चांगला फटका. डिफेन्स पद्धतीने चेंडूला पुश करतोय. चेंडू चालला कव्हरेजमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. बघा चांगल्या फलंदाजांना चांगली निशाणी बघायला मिळते. हरीश सर, पिंट्या जोशी एक परिपक्व फलंदाज, या संघाचा एक अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभव काय तो दाखवतो. इथे चांगली बॅटिंग करतोय. त्याला माहिती लक्ष येते फक्त आणि फक्त आपण म्हणजे तर 47 धावांचं आहे. आदित्य पुणे गोलंदाजी मार्कवर देसाईगाव एंडकडून पिटूचं षटक करतोय. ऑन साईडला शॉट, फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. आदित्य सूचित करण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित मिडल होत नाही. पॉईंटला जोपर्यंत चेंडू फीड होईल 1 धाव इथं पूर्ण केले जाते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाफल करते आपण पाहू शकता. या बेला 14 धावा आपण पाहू शकता. चांगली सुरुवात केली सुरेंद्र आणि आपण पिंट्या जोशीने. कोणत्या प्रकारचा दबाव घेत नाहीये. आपण बोलले तर शांत डोक्याने फलंदाजी करतात. सिंगल डबलने आणि चौकाराने धावसंख्या वाढवतात. इथे हरीश पांड्या सर शांत डोक्याने क्रिकेट खेळतात, कारण त्यांना माहिती 47 धावांचं लक्ष, कोणती घाई गडबड करत नाहीये. परिस्थितीला साजेशी खेळी ही महत्त्वाची असते आणि परिस्थिती बदलण्यासाठी आधी मनस्थिती बदलावी लागते. तर मनस्थिती त्यांनी बदलली आहे आणि म्हणून हळूवारपणे एकेरी दुहेरी धावा ते अगदी लिलया काढतायत. आदित्य हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होतो. या बेला सुरेंद्र बॅक टू पॅव्हिलियन. त्यांचा पाठलाग अगदी लिलया सुरू होता. मात्र कुठेतरी मोठा फटका मारून दडपण अजून कमी करायचा जो प्रयत्न होता, कुठेतरी तिथे वॉर्निंग बेल वाजवली आणि जयेश भोईर यांनी टिपलेला तो झेल आहे त्यांनी सामन्यामध्ये काहीसं दहिसर संघाला परत आणलंय. मात्र इथे आता उर्वरित जे षटकं आहेत त्यात कशी गोलंदाजी होईल त्यावर सुद्धा अवलंबून राहणार. मनोज जोशी पिंट्या जो या परिसरातला एक खूप मोठा क्रिकेटपटू आहे, त्याची विकेट सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहिसर संघाने धावा रोखण्यासाठी नव्हे तर गडी बाद करणारे चेंडू टाकावे लागणार आहेत.
नक्कीच हरेश सर, आता ही महत्वाची जोडी मैदानात आपण पाहू शकतो. दोन अनुभवी खेळाडू रुपेश म्हात्रेला आपण पाहू शकतो आणि पिंट्या जोशीला डीप स्क्वेअर लेगला खूप चांगला झेल घेतलाय. पण इथं गोलंदाजी मार्ग आदित्य प्रयत्न करतो. आदित्यला माहिती आहे विकेट टेकिंग जर गोलंदाजी झाली तर आपण वापसी करू शकतो, कारण येणाऱ्या फलंदाज दबाव निर्माण होईल. डावखुरा फलंदाज रुपेश येतोय ऑन साईडला. शॉर्ट वाईड लेग, शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेग, मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. आदित्य चेंडू वेग प्रचंड दापांच वाईड चिखून करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकाती 15 धावा आपण पाहू शकता. अरे सर ना, कुठेतरी या धावा थांबवायला लागणार, अतिरिक्त धावा तुम्हाला थांबवाव्या लागणार आहेत, कारण तुमच्याकडे धावा कमी आहेत. 46 धावा झाल्या. 47 धावा करायचं रोखायचं असेल ना तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागणार. अचूकता आणि भेदकता बघायला मिळायला पाहिजे इथे. चेंडू यावेळेला बघितलं तर सोडून देतो. चेंडू डबल माइंडने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक वेळेला शॉर्ट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केला, नंतर चेंडूला सोडून दिलं. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आदित्यच्या माध्यमातून. पुणे आदित्य गोलंदाजी मार्कवर राऊंड कडनं मारा करतोय देसाईगाव एंडकडून. स्ट्रायकरला रुपेशला आपण पाहू शकता. डावखुरा फलंदाज. चेंडू डॉट चेंडूची समाप्ती. षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. 47 धावांचा पाठलाग करताना धाव फलकाती धावा लागल्या फक्त आणि फक्त आपण म्हणतो 15. येणारे 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. मॅच संपली नाही हरीश सर, इथूनही वापसी करू शकतो आपण म्हणतो. त्यासोबत प्रवीण म्हात्रे देखील जॉईन होतात, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. एक चांगले क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू देसाई गावचे. चला एकत्र येऊ नका, जरा थोडस सहकार्य करा. हर्ष लिहून दहशत संघ शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या आपण आणि लगेच चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. खरे आज आपण पहिले थोडस स्पर्धेला उशीर झाला, पहिला दिवस आहे. चला सोमनाथ जरा लवकर. इथे एक गोष्ट बाळू जे प्रकर्षाने जाणवते ते पॉवर प्लेचा स्कोर. पहिल्या डावात पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या. त्याचा प्रत्युत्तर देताना दुसऱ्या डावामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा आलेत. म्हणजे इथे कुठे ते पिछाडीवर आहे. मात्र रुपेश तिसरं षटक घेऊन आला होता पहिल्या डावामध्ये आणि तिथे सामना फिरला होता. तर या सामन्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये टर्निंग पॉईंट तिसरं षटक होणार का, याकडे आता आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच संघनायकाने आता सुमित भोईरला आमंत्रित केलं, पण त्याच्या समोर तितकाच मोठा फलंदाज आहे, एक चांगला खेळाडू. आपण म्हणजे तर टेनिस क्रिकेटची भरपूर मैदानं गाजवल्यात. पिंट्या जोशी पण कशा प्रकारे बॅटिंग करतो. आणि ते करतो. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन मिड ऑन ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्मॅन, पॉइंट कव्हर्स आणि एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला आपण पाहू शकता. सुमित आमच्यापासून दूर जाताना स्ट्रायकरला पिंट्या जोशी. चेंडू असा चेंडू लेदर बॉल क्रिकेटमध्ये बघायची एक वेगळी मजा असते. झहीर खान सारखे गोलंदाज, इरफान पठाण यांनी असे भरपूर चेंडू टाकले. पिंट्याला अजिबात समजून दिलं नाही आणि कुठेतरी पिंट्या जोशी याचा फलंदाजीचं जे प्रदर्शन होतं आतापर्यंत काहीसं थंड राहिलं होतं. तो फक्त 6 धावा काढून बाद झालाय आणि या गडीने दहिसर संघाला एक नवसंजीवनी दिलेली आहे असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. नाही नक्कीच नक्कीच हरेश पांड्या सर, मी मगाशीच म्हणालो होतो की सुमितला त्याचसाठी आणले संघनायक महेंद्र भोईरनी की मला मॅचची गोल्डन विकेट तुला मिळून द्यायची, आणि ती मिळून दिली. काय गोलंदाजी केली बघा. पहिला चेंडू अप्रतिम भन्नाट बेग पडल्यानंतर चेंडू ब्रेकच्या मध्ये आतमध्ये आला. जबरदस्त पिंट्यासारखा फलंदाजाला हा चेंडू खेळलात आपण इथं संभ्रमात पाडलं. याच दरम्यान आपण इथं महेंद्र म्हात्रे यांचं देखील आगमन होतं, अमर तांडेल यांचं देखील आगमन होतं. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर दीपक दादा प्रतिष्ठानचे आपण होतं एक खंदे समर्थक आणि स्वतः देखील आपण होते मालक आहेत आणि बऱ्याचशा संघांना ते पुरस्कृत देखील करतात. आणि हरे सर, या व्यक्तीबद्दल जितकं बोलावं ना तितकं कमी आहे. आम्हा समालोचकांना भरपूर प्रेम. आताच त्यांनी आमच्या समालोचनासाठी जीपर देखील तयार केलेत दीपक दादाच्या नावाने. आणि प्रत्येक त्यांचा संघ खेळो ना खेळो पण ते मात्र स्पर्धेला अजून भेट देतात. त्यांना आमंत्रण केलं
तर ते लगेच आपण त्या स्पर्धेसाठी त्यांची हजेरी लावतात आणि त्याच्या भावांचा देखील आपण कटआउट पाहू शकता. दीपक दादाचा आज आपल्यात नाही आहेत. पुढे त्या गोलंदाजी मार्कवर सुमित, स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला डावखुरा फलंदाज हेमंत उर्फ लाराला आपण पाहू शकता. लारासाठी क्षेत्ररक्षण आता पाहू शकता. ऑन साइडला फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. 2 डावखुरे फलंदाज आहे. सुमित भोईर विकेट मिळवून दिला. आता पाहिजे कशा प्रकारे 5 चेंडू फेकतोय. लिफ्टन राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू लॉक आणि मिडल अँड लेग स्टंपरा चेंडू होता आणि त्याला फुल ताकदीने मात्र प्रहार गेला आणि चेंडूला फेकून दिले मिड विकेट सीमारच्या बाहेर. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा. सुमित पुन्हा गोलंदाजी मार्कवर लेफ्टन राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईक केला हेमंत उर्फ लारा. हा चेंडू आणि बॅटने खेळायचं होता. यावेळेला एकदा इथे कंप्लीट केली जाते. आपण बघितलं तर 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 22 धावा आपण पाहू शकता. जो फटका मारला लाराने म्हणजे दाखवून देतो त्याचा दर्जा काय आहे. लारा क्या शॉट आहे मारा असं आपण म्हणू शकतो. आल्याच त्याने एवढं मोठं धोका पत्करला आणि जे लोक धोका पत्करतात तेच लोक यशस्वी होतात आणि त्याने तो धोका पत्करला आणि 6 धावांची कमाई करून दिली आहे संघासाठी. नक्कीच पुणे सुमित गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला रुपेश. चेंडू फुल टॉस आहे. ऑन साइडला फक्त वळवला. चेंडू चालला डीप करलेला डीप मध्ये क्षेत्रात थोडासा फंबलिंग झाला आणि चेंडू चालला यावेळेला सीमा इथेच. तुमच्याकडे धावा ना कमी आहेत आणि ह्या चुका केल्या ना तर तुम्ही आपण बद्दल पराभवाला आमंत्रित करा. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 26 धावा. आता 21 धावांची गरज आहे. सुमित पहिला चेंडू खूप चांगला लागला. पिंट्यासारखा फलंदाजाला बाद केला पण त्यानंतर ना थोडं क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळालं आणि त्याचा भुर्दंड भोगायला लागतो हर्ष लेऊन दहिसर संघाला. अजूनही मॅच संपली नाहीये. 21 धावांची गरज आहे हरीश सर अजूनही. अजून एक गोष्ट म्हणजे उजव्या हाताचा फलंदाजासाठी त्याने चेंडू आत आणला होता जो कदाचित त्याचा ब्रह्मास्त्र असावा. परंतु डावखुरा फलंदाजासाठी जेव्हा तो चेंडू येतो तेव्हा त्याला खेळणं थोडंसं सोपं जाते आणि सध्या खेळपट्टीवर दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत. हे सुद्धा म्हणावं लागेल एक टर्निंग पॉईंट असू शकतो की ते त्याला चांगल्या रीतीने खेळत आहेत. डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज. त्यामुळे डावखुरा गोलंदाज आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो माझ्या उर्वरित चेंडू एंड बदलतो. आता मात्र ट्रॅक बदलून गोलंदाजी करण्यासाठी आलाय. स्ट्रायकरला फलंदाज रुपेश चांगली फलंदाजी करतो. डोकं शांत ठेवून फलंदाजी करतोय. चेंडू यावेळेला आपण कट करण्याचा प्रयत्न केला होता. वेग प्रचंड डॉट चेंडूची समाप्त होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला नावपाडा संघ पाठलाग करतोय. 47 धावांचा. प्रथम बॅटिंग करताना 46 धावा केल्यात हर्षलेन. आपण दहिसर संघाने 6 गडी गमावलेले होते. 7 गडी गमावले होते. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला सुमित लेफ्टन ओव्हर मार्क होते. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चांगला फटका बघायला मिळाला. चेंडू धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. इथून येणाऱ्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली 3 ते 4 धावांचं षटक फेकलं तर शेवटपर्यंत मॅच जाऊ शकते. अरे सर काय म्हणाले या सामन्याविषयी. बघा 3 षटकांची जर आपण तुलना केली तर पहिल्या डावात तिसऱ्या षटकमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. इथे कुठेतरी रुपेशने आपली गोलंदाजीची चुणूक दाखवली होती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावात धावसंख्या होती 28. त्याचा प्रत्युत्तर देताना मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी आहे ती झाली आहे 30. म्हणजे कुठे आपल्याला टेक ऑफ करायचं आहे, कुठे आपल्याला ओव्हरटेक करायचं आहे, कुठे आपल्याला मागे राहायचं आहे, कुठल्या पद्धतीने खेळायचं आहे याचं व्यवस्थित मोजमाप रुपेश आणि त्याच्या जोडीला आत्ताच आलेला लारा जो आहे या दोघांना माहीत आहे. 12-17 एक चांगलं इक्वेशन आहे. मात्र
गणितच्या भाषेत म्हणायचं झालं तर फरक फक्त 5चा आहे. म्हणजे एक चौकार किंवा एक षटकार जर आला 12 चेंडूमध्ये तर हे समीकरण एकदम साधं सोपं होऊन जाईल, बॉल टू बॉल. पण मात्र तो तसा चेंडू गोलंदाज टाकेल का, टाकला तर फलंदाज त्यावर फटका मारू शकेल का, असे भरपूर प्रश्न गुलदस्त्यात बंद आहेत सध्या. परंतु आत्ताच्या घडीला जर बघितलं तर ज्या पद्धतीने रुपेश आणि लारा या दोघांनी आक्रमक फलंदाजी या षटकामध्ये केली आहे सुमितच्या समोर, भरपूर काही होतं या षटकामध्ये. जर तुम्ही बघितलं बाळू, पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला, नंतर 6, नंतर 1, नंतर 4, नंतर 0 आणि नंतर 4. म्हणजे एखादा भेळपुरीसारखं हे षटक आहे, ह्यात सर्वच काही होतं. तर या जमायला अमित म्हात्रे आणि वाल्मिक म्हात्रे यांना विनंती करतो, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. येणाऱ्या षटकना फार महत्वाचं गोलंदाजी मार्कवर येतो, आपण पाहू शकता या वेळेला. ज्याने आता फलंदाजीत आपण थोडंसं अपयशी ठरला आहे, तो आता गोलंदाजीत मात्र यश प्राप्त करतो का पाहायचं. राहुल पाटील येतोय, अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा, हर्षिलोन दहिसर संघाचा. 55 हेमंत कशा प्रकारे बॅटिंग करतोय, इथून चांगली बॅटिंग करावी लागणार, कारण दोन्ही डावखुरे फलंदाज आहे. अनुभव प्रचंड या दोन्ही फलंदाजांकडे, कशा प्रकारचा क्रिकेट खेळायचा ना दबावाखाली त्यांना माहिती आहे. चला थोडस वेळ कमी घ्या दहिसर संघ. ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रक्षण, स्क्वेअर लेग पाहू शकता. मिड विकेट पॉइंट लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण. राहुल गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला हेमंत. आचडॉन करतो, बॅटने चेंडूला फेकून दिलं. आल्यापासून लाराने ना खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. राहुल पुणेकर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू फक्त 5 धावांची गरज, जबरदस्त बॅटिंग करतो लारा. तब्बल आपण बोलले तर धावा कुठल्यात आपल्या संघासाठी 19 धावांचं योगदान देतोय. जर हेमंतची बॅटिंग आवडली असेल, टाळ्या जरी, खूप चांगली बॅटिंग करतोय राहुल पुणेकर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द गड मारा करतोय. अजडो म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 लागोपाठ षटकार मारणारा मला वाटतं ह्या स्पर्धेतला तो पहिला फलंदाज ठरतोय. आणि लारा आपल्या संघाला जिंकून येतोय. मात्र म्हणून म्हणावं लागेल गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही विभागामध्ये उजवा ठरलाय, तो म्हणजे नवापाडा. म्हणजे रंग नवा, गंध नवा, क्रिकेट खेळण्याचा अंदाज नवा, आणि हा संघ आहे तो म्हणजे नवापाडा. तर अभिनंदन नवापाडा संघ, व्हेरी वेल प्लेड लारा. आणि आता माझ्या जोडीला जुळत आहेत काका म्हात्रे. हॅलो, थँक्यू. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हरिसर घोषित करायचं. सजन म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. बॉबी देखील येत आहेत, संघाचे कोच आहेत. स्वागत आहे बॉबी आपलं देखील. खूप चांगला क्रिकेट बघायला मिळालं. नवापाडा संघाच्या माध्यमातून बलाढ्य दहिसर संघाला त्यांनी पराभूत केलं. हर्षिलोन दहिसर वत्रे काकांनी या संघाला पुरस्कृत केले होते. सजन म्हात्रे देखील येतात. काका प्रथमतः आपलं हार्दिक स्वागत. तर या सामन्याचा सामनावीर आहे तो म्हणजे रुपेश, ज्याने 2 षटकात एकूण 13 धावा देत 2 गडी बाद केलेत आणि तो नाबाद राहिला 8 धावा काढत, आणि तो ठरलाय सामनावीर. तर नक्कीच रुपेश मनोज जोशी तुम्हाला बोलवतायत. सुखदेव काका, खेळाडूंनी जेवून जायचं लक्षात ठेवा, जेवणाची व्यवस्था आहे. या मनोज जोशी. राहुल 11 सारखा बलाढ्य संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं असा आपला तुम्हा आमचा सर्वांचा आवडता पिंट्या म्हणजे मनोज जोशी. तर हरीश सर एक मिनिट. रुपेश प्रथमतः तुमचं अभिनंदन. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापनाचं. रुपेश संघामध्ये मी बॉलिंग टाकत नाही सहसा जास्त,
पण आता ते नाही टाकले तर शिव्या घालतात सगळे, तूच टाक. आणि टाकली कॉन्फिडन्सनी आणि बॉल पण चांगला निघतोय विकेटवर. नाही नक्कीच रुपेश, तू तर एक अनुभवी खेळ, पण यंगस्टर बद्दल तू काय बोलशील, ओमकार बद्दल तू काय म्हणशील? नाही, यंगस्टर आमचे सगळे चांगले आहेत, चांगले खेळत आहेत. फक्त जरा लक्ष देऊन खेळा, कारण की प्रत्येकावर टीमची गावची जिम्मेदारी आहे. कसं खेळायचं तुम्हाला समजलं पाहिजे आणि जास्त करून हवेत चढू नका. क्या बात आहे रुपेश. आणि रुपेशनी चांगला कान मंत्रिला आहे की तुम्ही फक्त क्रिकेटवर फोकस करा, इतर गोष्टीकडे फोकस करू नका. तर एक अतिशय